जागतिक कर्करोग दिनानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात समुपदेशक कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात रुग्ण नातेवाईकांना समुपदेशन आणि रुग्णांची तपासणी करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील डॉक्टरांची देखील उपस्थिती होती। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संगीता येनकर, बीड। या आपल्या एनसीडी विभागातर्फे आपल्या जिल्हा रुग्णालयात याद्वारे मार्गदर्शन केले जाते। आपण आताच काही दिवसापूर्वी कडीमध्ये आपण रुग्णांचं निदान करून तिथं बायोप्सी करून त्याचे उपचार पण आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। सोळंके यांच्या बीड सिव्हिल हॉस्पिटल तसेच डॉक्टर सिव्हिल सर्जन सर आणि मान्यवर यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे आज बोलवलं आणि संधी दिली। तसेच मी NCD सेल बीड आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मदतीने आणि डेंटलच्या मदतीने आपण बायोप्सीचा पण कार्यक्रम राबवलेला आहे, ज्याच्यामध्ये पेशंटचे बायोप्सीज पण होतात, त्याचे रिपोर्ट येतात आणि मग त्यांना पुढे उपचारासाठी पाठवलं जातं। तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे NCD सेल काय, नॉन कम्युनिकेबल डिसीज, आणि ह्याचं महत्त्व काय। साधारण 2010मध्ये नॅशनल NCD सेल नॉन कम्युनिकेबल डिसीज सेल हा तयार करण्यात आला, कारण TB, मलेरिया, डायरिया हे जे आजार आहेत यांचे उपचार सर्वसामान्यपणे उपलब्ध होऊ राहिले। यांच्या TB सारख्या आजारामध्ये पण फ्री मिळतात आणि त्यांच्यावर कंट्रोल हा शॉर्ट टर्म थेरपीने 6 महिने, 3 महिने किंवा 2 महिन्याच्या उपचारामध्ये येतो। ह्या कम्युनिकेबल डिसीजवर जेव्हा भारत सरकारला कंट्रोल आला तेव्हा एक गोष्ट कळाली की आपल्या ज्या राहणीखाणी आहे आणि पॉप्युलेशन आहे, एजेड पॉप्युलेशन 40पेक्षा जास्तची जी पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेस व्हायला लागलेले आहेत। हे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे आणि त्यातलं सर्वात मोठं म्हणजे कॅन्सर। होणार नाही, माझ्याकडे काही व्यसन नाही किंवा मला काही कोणतेही दुर्व्यसन नाही, याच्यामुळे मला काही कंट्रोल होणार नाही। पण असा विचार कोणीही करू नका। आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या सातत्याबद्दल जे काही अनुवंशिक असू शकतात किंवा काही आपल्याला व्यसनाधी होऊ शकतात किंवा याचे कारणही भरपूर असू शकतात, परंतु आपल्या शरीरामध्ये दिसणारे अनपेक्षित जे बदल आहेत हे नक्कीच तज्ञ डॉक्टरांना किंवा तज्ञांना दाखवून त्याच्याबद्दल सर्वात जास्त आपल्याला रुग्ण आढळत आहे आणि फक्त भारतामध्ये जगभरात आढळत आहे। याचं गांभीर्य आणि आपल्याला हे सगळे पेशंट फार उशिरा सापडत आहे, कारण तिसऱ्या चौथ्या सापडायचं कारण नाही आहे की प्रत्येक मुलांच्या ट्रीटमेंट आज या कर्करोग दिनाच्या आणि बाकीच्या माहितीवर आपल्याला सर्व मार्गदर्शन करते। धन्यवाद सर। तर त्याच्यामध्ये B9 आहे का मॅलिग्नंट आहे ते बायोप्सी केल्यानंतर ती कॅन्सरची गाठ हे आपल्याला कळू शकते। त्याच्यामुळे आपल्याकडं जिल्हा रुग्णालयात हा विभाग उपलब्ध आहे, तर आपण त्याचा नक्कीच फायदा घ्यावा। यानंतर आपल्या जिल्हा रुग्णालयातील बिशप डॉक्टर संजय राऊत सरांना मी विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यासाठी आपण इथं सर्व उपस्थित आहोत। या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्याला कॅन्सर तज्ञ आपल्याला बोरगावकर सर व सर्व इतर मान्यवर हे उपस्थित आहेत आणि ते मार्गदर्शन पण आपल्याला करणार आहे। आपण बघत आहोत किंवा हा कॅन्सर हा त्यानंतर बालरोग, त्यानंतर सरांचं स्वागत, तसेच आपले मेट्रो मॅडम डॉक्टर रमागिरी